राम राम मंडळी, आज तुम्ही पाहताय एकादशी आमची एकटी चरते, बाकीची जनावर आतमध्ये आहेत. तिला चरायला आणण्याचं कारण एक खासच आहे. एकादशीने आत्तापर्यंत 3 बाळांना जन्म दिला आहे, 1 खोंड 2 गाई. आता एकादशी 4थ्यांदा गरोदर आहे. त्याच खुशीमध्ये तिला आज एकटीला चरायला घेऊन आलो आहे आणि तिचं पण चारण्याचं काम चालू आहे. ही आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर करायची होती, म्हणून आजचा खास शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी. समोर तुम्ही जे फळ बघताय त्याला इंग्लिशमध्ये फॅशन फ्रूट, तर मराठीमध्ये कृष्णफळ असे म्हणतात. तर आपण आपल्या घराच्या बाजूला घराच्या समोरच असा वेल लावला होता फॅशन फ्रूटचा. हे पेरूचं झाड आहे, त्याच्या शेजारी हा वेल आहे ना. वेल पूर्ण वरती पेरूच्या झाडावरती पसरून दिला. खरं तर त्याला मांडव करायची गरज होती, पण मांडव न करता डायरेक्ट पेरूच्या झाडावरती तो पाठवला. म्हणजे आपण 5 गुंठे 10 गुंठ्यामध्ये या फॅशन फ्रूटची शेती करू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न पण मिळू शकतो. आपण एकच झाड लावलं आहे सध्या सॅम्पलसाठी. तर या कृष्णफळाचं औषधी गुण बरोबर जास्त असल्यामुळं ह्या फळाला मागणी पण बाजारपेठेत जास्त असते. तर यामध्ये पोटाचे विकार, त्यानंतर कॅन्सरच्या आजारावरती पण हे फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर आपली हाडे मजबूत होण्यासाठी पण या फळाचा वापर केला जातो. तर हे फळ पिकल्यानंतर लालसर किंवा गुलाबी कलरचं होतं. आता एक कच्चं फळ आहे आपलं, त्यानंतर हे पिकल्यानंतर गुलाबी वगैरे होतं. आणि चांगल्या औषधी गुणधर्मामुळे या वनस्पतीचा, या फळाचा वापर केला जायचा. सध्या जास्त कोण करत नाही, पण शेतकरी वर्गाने आपल्या स्वतःसाठी जरी या फळाचा वापर केला तरी भरपूर चांगली गोष्ट होईल. अशा पद्धतीने फॅशन फ्रूटचं फळ आहे. बस मला मारू नका. काय असं करतो रे तू? तुला काय मारामारी खेळायची की मला सांग? रायब्या रायबू, अय बाबा मारशील मला. चल, लय उतालाय तुला, लय उतालाय. बघ कसं येड्यासारखं.